देखो ना गाइस, ब्लॉग देखो. काय चाललंय? काय चाललंय काय? हे घ्या. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये. हे तू बोल बाबा, अजून ताळमेळ जमलं नाही आमचं. सो गाईज, आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे. मकर संक्रांती आहे 14 तारखेला. आम्ही 2 दिवस आधी शूट केलाय, तर या ब्लॉग मध्ये तुम्हाला तेच सगळं बघायला भेटणार आहे. आणि ऐका काय झालं माहितीये, आम्ही जेव्हा गेलो ना जिथे शूट करायचं होतं तिथे, तेव्हा तिथे इतके कपल्स होते, 30-40 कपल्स होते. आणि म्हणजे खूप सारे लोक होते. खूप सारे लोक होते. मला वाटलेलं हे आता गेले, मी गेले, हे ओरडतील वगैरे किंवा ह्यांचा कॉन्फिडन्स जाईल असं तसं. कारण असं होतं की खूप जण असले, मला कॉम्प्लेक्स भीती असते, मग हिच्यावरच थोडी चिडचिड करतो की मला होत नाही. पण त्यांनी केलंय. या ब्लॉग मध्ये त्यांनी एवढा भारी शूट केलंय ना. सो गाईज, सगळं नाही सांगत, टाइम वेस्ट न करता ब्लॉग चालू करू. ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला तेच बघायला भेटणार आहे. आणि हा एक अजूनचा 6 ब्लॉग संपणार आहेत लगेच. आपण इंस्टावर, तुम्ही इंस्टावर आले तुम्हाला आमचे फोटोज व्हिडिओज दिसणार आहे. सो तिथे जाऊन लाईक कमेंट शेअर करा आणि ब्लॉग लास्ट पर्यंत बघा. सो आता आपण ब्लॉग इथं स्टार्ट करूया. बोल, हेच आमचं ताळमेळ जमत नाहीये बाबा, काय करायचं. स्टार्ट करूया. गाईस, काय एवढा त्रास, लग्न झाल्यावर काय एवढा त्रास असतो. मी आता ना प्रतिभावर असं चिडचिड नाही, ते प्रेमाची चिडचिड होती. अशी नाही का करू तर करू काय, सगळं एक तर तिचं ऐकायला लागतं, ती म्हणते तसं करावं लागतं. काल सॅटर्डे होता, तर माझ्या मित्रांचा प्लॅन झाला संडेला आपण कुठेतरी बाहेर जाऊ. ठीक आहे, ऑन द स्पॉट मला फोन करते आणि म्हणते की संडेला आपल्याला मकर संक्रांतीचं शूट करायचं. म्हणलं तू 2 दिवस तरी आधी सांग मला, माझे शेड्यूल. ते म्हणते तुम्ही तुमचं बघून या, मला त्याचं काय घेणं देणं नाहीये. संडेला शूट करायचंय, लग्न केलंय, बायकोचं आता ऐकावंच लागते. कोण घडते काय माहिती, त्याचा आवाज इग्नोर करा. आणि तसंच गाईचं असं वाटतं आता नशीब पण थोडं साथ देत नाही. कारण मी आपल्या नवीन रूम मधनं ब्लॉग शूट करतोय आणि तुम्हाला रूमचं मला दाखवायचं होतं की काय झालंय काय नाही. तर असा रूमचं काम चालू आहे आपल्या. हे कोणतरी बाळ रडते, त्याच्या मम्मीने मारलंय वाटतं. इथं पण वॉर्डरोब येणार आहे. हा प्रतिभाचा वॉर्डरोब आहे, तो पण तिने घेतला आणि मला फक्त एवढं 2 दिले. हे बेडचं काम चालू आहे. इथं प्रतिभाचं व्हॅनिटी वगैरे, व्हॅनिटी म्हणजे मेकअपचं नसतं का एकदम भारी, ते करणार आहे. इथं TV युनिट आहे, हे टॉयलेट बाथरूम कंबाईंड आहे. तर असं आपलं तुम्हाला हे पण आज दाखवलं मी की वरचं रूमचं काम काय स्टेटस आहे. मल्टिपल साईट्स चालू आहे. सो माझं घरचं काम बंद ठेवलंय आणि काम बाहेर करतात. तर आता आपण जातोय, मी जातो खाली, गाडीची चावी घेतो, मला जायचं प्रतिभाकडे. आणि आज आपण करणार आहे मकर संक्रांतीचं शूट. आणि आजचा दिवस आम्ही कसा स्पेंड करतोय ते सांगू. आणि खूप दिवसांनी ब्लॉग येतोय, तर शेवटपर्यंत बघा. आणि लेट्स कंटिन्यू. जाऊ आता आपण खाली. मोठा ब्लॉगर काय करतोय डॉली. चलो, हमको हमारी गाड़ी की चाबी दे दो थार की. सॉरी, नहीं मिलेगी. क्यों? हम जा रहे हैं बाहर. तो तुम लेके जाओ थार, मेरे को दूसरी गाड़ी की तो चाबी दो. दूसरी गाड़ी के मुझे नहीं पता. तर आपण दुसरी घेऊन जाऊ, कारण ही घेऊन चालली थार. तो लेट्स गो. आता मी जातो गाडीत, एक कॉफी पितो आणि पुढं कसं होतं ते सगळं. मुझे भी कॉफी पिला दो. आपके पैसे. इसके लिए चैनल को सब्सक्राइब कर दो सब लोग. डाल्स लिटिल वर्ल्ड, इधर नाम लिख देना मेरा. एडिट कर देना. बाय क्रिस्टल, बाय. आज थार तर नशिबात नाही, तर माझी ही घेऊन जावं लागेल मला. गाईज, ही गाडी एवढी चिटकून लावली आहे, मला इथनं आत यायला लागलंय आणि चढायला लागलंय. म्हणजे तिथनं आलो, इथनं ह्या सीटवर बसलोय. तर आपण आता जाऊ, गाडी स्टार्ट करू आणि भेटवतो तुम्हाला तुमच्या प्रतिभाला. गाईज, खूप नखरे आहेत शूट करायचे आणले प्रतिभाचे. म्हणजे सगळ्यात जास्त प्रतिभाचे नखरे इन द सेन्स, घरी जा, मंगळसूत्र घ्या, हे घ्या, ते घ्या. मला 4 पॅन्ट घ्यायला लावल्यात. मग परत मी चौकात आलो, विसरलो कुर्ता राहिला, घरी गेलो कुर्ता भेटला नाही, परत आता नवीन कुर्ता घेतलाय. गाईज, मस्त आता मी कॉफी घेतली आणि अजून मॅडमचा फोन आलेला नाही. सो आय गेस मला आता डायरेक्ट स्टुडिओला जाऊन परत ओरडायला लागणार आहे, कारण 4 वाजलेत. लोकेशनला जायला अर्धा तास. काय शूट करणार काय नाही, बघू आता, जाऊ आपण. सो गाईज, आजचा लुक आमचा बघायला तुम्हाला ब्लॉग लास्ट करून बघायला लागेल, पण मी माझा लुक रिव्हील करतो. कोणतरी खूप सुंदर दिसत होतं जास्त, माझी बायको, पण तिला डायरेक्ट असे घालून ना मी फील केलं. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, नाही आज तुझा आवाजच दाखवायचा, तू नाही यायचं ब्लॉगमध्ये. सो गाईज, तुम्हाला फक्त आज ना कमेंट करून सांगायचं आहे कोण जास्त भारी दिसतोय, मी का प्रतिभाचा लुक मी आत्ता नाही दाखवणार तुम्हाला. जेव्हा मी शूटला जाऊ, लोकेशनला जाऊ, त्यावेळेस दाखवेल. पण तुमचा दीपक कसा दिसतोय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रतिभाचं थोडं मी लुक दाखवू शकतो तुम्हाला लांबून, ते पण असं हात ठेवून. दिसते का?
सो जर प्रतिभाला तुम्हाला पाहिजे तर हा ब्लॉग थोडं पुढं बघा. बघू माझीच इच्छा होत नाही दाखवायची तिला, कारण थोडा सस्पेन्स बनवून ठेवतो मी. राहतच नाही ना, मध्ये आलीच बघा गाईज कसं दिसतंय ब्लर करून. ये थोडी बाजूला, तुम्हाला थोडं दाखवतो. सो आता आम्ही चाललो आळंदीला आणि थोडं तुम्हाला ॲडजस्ट करायला लागणार आहे प्रतिभाला बघायला. आणि ती जसं सांगितलं नक्की सांगा कमेंट करून दोघात कोण चांगलं दिसतं. आजचं शूट कसं होणार आहे काय होणार आहे ते तुम्हाला दाखवतो. गाईज कोणतरी खूप जास्त सुंदर दिसतंय, मी दाखवू नाही शकत तुम्हाला थोडा सस्पेन्स ठेवतो. आता आम्ही लोकेशनवर चाललोय, अर्धा तास लागेल. तो अर्धा तास आता फोन ठेवून देतो कारण लाईटमध्ये शूट करायचा आहे ब्लॉग. सो आता ड्राईव्ह पण करतोय. सो लेट्स गो ऑन द लोकेशन आणि बघू आज काय होत आहे ते. किती एवढे भारी फोटो येणार आहे ना, स्टेट टून फोटो खूप भारी येणार. आणि मे बी हा ब्लॉग आम्ही मकर संक्रांतीच्या आधी अपलोड करून टाकू. आधीच येणार. तू बोलत जा, तुझा आवाजच दाखवायचा आज. आवाज अच्छा माझ्यासाठी दाखवायचा नाही, ऐकवायचा आहे. ऐकवायचा आहे. हा कारण एवढी खूप गोड दिसतोय मी. त्यापेक्षा जास्त तर मी गोड. गाईज कमेंट मध्ये ना, कमेंट बॉक्स मध्ये अशी भांडणं झाली पाहिजे. दीपक चांगला दिसतोय, प्रतिभा चांगली दिसते, माझ्यासाठी जास्त वोट करा. ठीक आहे, काय नाही, तुम्ही सगळे तुमच्या नादासाठीच वोट करता. माझ्यावरचं प्रेम कमी झालं. दिसन ते आज दिसन, माझ्यासाठी 1000 वोट करा. बघू. हा फायनली लोकेशनला आलोय. इथं गाडी लावायला अर्धा तास लागलाय. आणि प्रतिभाला मी असं दाखवू शकतो तुम्हाला, पुढून नंतर दाखवतो. सो आता आम्ही चाललोय आणि इथं गाईज माझ्या म्हणजे 15 ते 20 कपल्स. आणि मला ॲज युजल खूप जास्त आता लाज वाटणार आहे. मी ऑड मॅन आउट होणार आहे डायरेक्ट. मला असं आत्तापासूनच टेन्शन आलंय. आणि बघा प्रतिभा सगळं हे करते, त्याच्यामुळे मला सेटअप सगळा. बाळा चला, आपल्याकडे 15 मिनिटं आहे. वॉच नाही घातलं मी. गाईज प्रतिभाचा फ्रंट लुक तुम्हाला पाहायचा आहे का, दाखवू का? किती एक्सायटेड आहात तुम्ही? तू का मागं बघते, तू पचकाच कर माझा. दाखवतो मी तुम्हाला प्रतिभा कशी दिसेल इथं पोहोचून. माझ्यासाठी आज परीक्षा, एक्झाम आहे माझ्यासाठी. असं एवढ्या लोकांसमोर शूट करणं. खूप लोक गाईज परीक्षाच आहे लिटरली. बघा किती लोक आहे इथं किती लोक. त्यात आता मी गेलोय आणि ज्ञानेश्वर देतोय मला कॉन्फिडन्स. बघू आता माझं काय होतं. आणि असंही धरायला लावले पतंग वतंग सगळं मला. मी अजून प्रतिभाला नाही दाखवलंय ब्लॉग मध्ये. हा का? छान दिसते ना ते. लवकर दाखवू का गाईज? प्रतिभाला दाखवू का आता? दाखवू मी? हा चला आधी शूट करून घेऊयात का आपण? एक वेळा दाखवतो तुला. सो गाईज प्रतिभाचा आजचा असा लुक आहे. आता आमच्या दोघांमधून सांगा कोण जास्त भारी दिसतंय कमेंट करून. आणि मी आज टास्कच घेतलाय. सगळ्यांना एवढ्या लोकांवर ब्लॉगिंग करतोय मी. बोलवत होते 2 मिनिटं. आणि बघा कशी सुंदर दिसते माझी बायको एकदम जास्त. काय हा वटाने काहीच आहे काय म्हणजे रिच्युअल्स मला अजिबात कळत नाही. लेटर दिली व्हिडिओ घेता 3, 2, 1 स्टार्ट. बघा किती ती माझी सुंदर बायको. गाईज मला असं मी असं माणूस नाही की ओव्हर असं एकदम नाही लय भारी बोलू शकतो, आवाज वाढू शकतो. मला ते करता येत नाही, तरी ट्राय करतो. असं नाही वाव माझी बायको किती सुंदर आहे. म्हणजे आई जेन्युइनली मनापासून बोलतोय. पण तुला आज खरं सांग माझा कॉन्फिडन्स कसा वाटतोय सगळ्या लोकांमध्ये? चांगला वाटतंय. नेहमी तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की नेहमी असे नखरे करतात, पण तू नको येत नको घेऊ असं असतं. आज मी जरा भीती काढतोय ना, बघू दे जेव्हा व्हायचं ते होईल. मला ते चांगलं वाटतंय. काही समजा आता प्रतिभा आहे तर इथं असे नंबर लागलेत लोकांचे फोटो काढायला सगळीकडे जिथं पाहिजे. आज असं ऍक्च्युअल वाटतं मी कुठं शूटला आलोय. एवढे सगळे बघतात, हे सगळे ओळखतात प्रतिभाला. खूप जण सगळे त्याच्यात फोटो काढतात आणि माझी कुठं ना कुठं डेअरिंग वाढतीये आता ब्लॉगिंगची. मग आणि मी तर आज काही बोलतच नाही. आज संक्रांतीचं शूट चालू आहे स्पेशल यांचं. कुठे आलेत तुम्ही दोघं? सांगितलं ओके डन. सगळं सांगितलं. गुड.
हा हा सो गाईज आजचा दिवस असा गेलाय. आता लाईट कमी आहे म्हणून एलसी लावली आणि प्रतिभाचं मॅक्सिमम आता शूट झालं आमचं. तो मकर संक्रांतीला जे फोटो येणार आहे त्याला तुम्ही भरभरून प्रेम द्या. ब्लॉग कसा वाटतो तेही सांगा आणि डोंट फॉरगेट ते जे तुम्हाला सांगितलं ही चांगली दिसते का मी चांगला दिसतो असं. खूप पोजेस असे फेक वगैरे चालू आहे. पोज फेक असले तरी चालेल पण प्रेम रिअल आहे. माझ्याकडे शब्द नाही तू कशी दिसते. इकडून बोलतोय ना. खूप नाद आला हो. थोडा पण दम निघत नाही. आता शूट झालं लगेच ह्याला धरले ज्ञानेश्वरला की सगळे फोटो दाखवा मला. रात्री मला व्हिडिओ दे बोलले आणि तो देणार आहे मला. ब्लरच दाखवतो तुम्हाला कारण तुम्ही मग जाऊन इंस्टाग्राम वर बघा. खूप सारा कमेंटचा वर्षाव करा. कसे दिसते मी असल्यावर कमेंट येतातच आपण. अच्छा हेच मी असलो ना तुझ्यासोबत पुढं पण फुटेज नाही का रियालिटी आहे. मी जिथं तुझ्यासोबत आहे ना व्हायरल आहे तू डायरेक्ट. कधी पण बघ तुझा एकटीचा फोटो टाक आणि माझ्यासोबत फोटो टाक व्हायरल आहे डायरेक्ट. माझे एकटीचे दाखव ना व्हायरल नाही गागा म्हणून काळे कपडे आहेत. काय नजर मला हा तुला नाही लागणार नजर मला लय लावतात ते काही. कॉन्फिडन्स ओव्हर नाही हाय कॉन्फिडन्स दिसतो. मी हिरो दिसतो. हिरो साऊथ इंडियन. सगळेच वाले हिरो दिसतात. मग काय दे तिळगुळ. जरा तुम्ही पहिला तिळगुळ खा आणि गोड नाही, राहा नाही, नाही. माझ्याशी. गोड बोला. पाकिट नको ते पाकिट तू सगळं तिळगुळ घेऊन तिळगुळ जा. खा आणि जबान नीट ठेव. गोड गोड बोल. कडू तिळगुळ खा. कडू बोलू नको माझ्यासोबत. अरे ने ना. मला त्रास देऊ नको. अरे, मला गोड रात्री नाही खायचं मला मला गोड मला नाही खायचं मला एवढं. ऍक्टिंग कर ना. नाही. मला रात्री नाईट आउटला जाऊन देत जा. हम्म, मला फिरायला जाऊन देत जा. हम्म. असं अचानक आणू नको. हा काय 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 असं अचानक आणू नको. काय नको आणू. आणायला सूट का? हा असं अचानक आणू नको. मला माझ्या मित्रांसोबत प्लॅन असतात. मला नीट श्वास घेऊन जगू दे. एवढं वाईट केलंय मी. एवढं वाईट केलंय. कट कट कट. हे कर. Guys, माझी मैत्रीण भेटली. कोण प्राजक्ता. सो गाईज आताच मी या ब्लॉग मध्ये तुम्हाला हिंट देतो पुढचा की माझा पुढचा शूट प्रतिभा धुरंधरचा करणार आहे बरोबर ना. डायरेक्ट करणार ना तू. नाही केलं आणि केल्यावर बघा चांगलं होणार आहे. खूप ठीक आहे, लागलं. let's खाली see. बघा cutie आहे. बाय बाय. थँक्यू ज्ञानेश्वर. मनातून बघा. माझं रक्त गोड आहे आम्ही ना. गोड माझं रक्त गोड आहे रोज आधीपासून खाते. बघतात. माझं रक्त गोड आहे ना रोज पिते ती. तिळगुळ द्यायची गरज नाही. बाय बाय. बाय बाय. हा चालेल. बाय. Thank you. बाय बाय गाईज. आता शूट झालंय आणि आम्ही आता एकदम सगळं ट्रॅफिक पार करून 1 तासाने फायनली पोहोचलोय. आणि आता कुठंतरी आसपास शांतता झाली. हे पण तुला आज खरं सांग की तुला मला काय म्हणायचं आज माझा हा रूप बघून एवढ्या लोकांमध्ये मी पहिल्यांदा लाईफ मध्ये तूच सांगते मला मी माहिती मगाशीच बोलले की मला मध्ये सांग ना. मगाशीच तसं vlog नाही मध्ये तसं नाही तुला तर भारी वाटणार पण असं एकदम म्हणजे विरुद्ध वागलो ना मी आज. हा म्हणजे मला अपेक्षित तर नव्हतं. मला टेन्शन तिथे गेलं ह्याचं आलेलं की एवढी लोक बघून हे काय रिॲक्ट होतील काय बोलतील. पण जे तिथे वागले तुम्ही बेस्ट. असेच वागा. आणि असेच काही वागू नका. म्हणजे असं म्हणजे हेच हिला सांगतो सगळे लोक आम्हाला बघत होते येऊन बोलत होते फोटो काढत होते आमच्यासोबत. मग ते खूप भारी वाटलं आणि त्यासाठीच मेहनत तिला म्हणतो कर. पण मॅडमला काय करते ना आता करते ना. मग खूप भारी वाटलं. परीक्षेत मी झालो ना पास. हा 100%. 100. आता आम्ही चेंज करणार. सकाळी जे आलो त्या आउटफिट मध्ये परत करायचं. काही हे आमच्या बधूचं स्टुडिओ आता थोडं अंडर रेनोव्हेशन जाणार आहे. स्टुडिओ मध्ये ब्लॉग नाही केलेले जास्त. तो काही सगळ्यात इम्पॉर्टंट जे मला आम्हाला बोलायचं होतं परत एकदा सांगतो. सगळ्यात चांगलं कोण दिसतंय मी का प्रतिभा मी हे तुम्हाला सांगायचंय. तुम्ही सगळ्यांनी जर कमेंट नाही केलं तर मी नाराज होईल बघा. काय होणार. नाराज होणार. सो मला वाटतं आता चेंज करावं त्यानंतर ब्लॉग एंड करू किंवा काहीतरी करू मग एंड करू. सो आता मी जातो चेंज करायला आणि आय होप अजूनपर्यंत हा ब्लॉग तुम्हाला आवडत असेल. बघत राहा. मला तुलाच बघतोय मी. मलाच बघा दुसरीकडे बघू नका. समजलं ना. हा फक्त मी
गाईज बघा ना याचे पोरींचे नखरे बघा किती बाबा. माझं बघा ह्या आउटफिट मध्ये आलो ना, मेकअप केला ना, फेसवॉश केला, काय केलं, कपडे बदलले तरी हिरो दिसतोय, कपडे चेंज केले तरी मी हिरो दिसतोय. ह्यांना आधी 3 तास मेकअप करायला लागतो, मग अर्धा तास मेकअप काढायला लागतो. तिला म्हणलं मला घरी जायचंय तरी ती अजूनपर्यंत आवरतीये. दीपू मी चांगली दिसते तू मेकअप काढूनच चांगली दिसते, तू बनती का भूत मग? राजूने बघितलं ना, राजू बघा मग काय म्हणेल. मेकअप फोटोसाठी चांगलं. सॉरी राजूभाई. असे पण चांगले दिसते. सगळ्या मुली माझ्यासाठीच कमेंट करतील. हा मग सगळ्या मुली. मग ठीक आहे, सगळ्या मुलांना माझ्यासाठी कमेंट करा. बघू कोणाचे जास्त कमेंट जातात बघ. बघा चल चॅलेंज. फिर चलो. थांब जलत नाही. जर 50 कमेंट माझ्या नावाचे आले, हा म्हणजे काही असं नाही की हे कमेंटसाठी करतो, पण एक आता ह्याच्यात एक ब्लॉगचं चॅलेंज. जर 50 कमेंट माझ्या नावाचे आले तर तुम्हाला काय देणार? आधी म्हणाल ते नाही, आधी ठरव. तुम्हाला ठीक जे आहे. आवडतं ते घेऊन आणा. कलेक्टिव्ह मध्ये एक शर्ट. हा, चालेल. आणि तुला काय पाहिजे सांग? तुला तुझ्या नावाचे जर 50 कमेंट आधी आले तर तुला काय द्यायचं मी? मला सांग तुला काय पाहिजे? मला बाहेर कुठेतरी घेऊन जायचं ट्रिप फिरायला म्हणजे? फिरायला. ठीक आहे. सो गाईज बघू कोण आधी मला मागातनं शर्ट भेटतो का तिला फिरायला न्यायचा. पुढचा ब्लॉगचा टॉपिक पण होईल. तुमच्यावर आहे हे सगळं. सो होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. अजून काय मला घरी घेता येईल तर घेऊ. आणि आता बोलतो हा ब्लॉग आपण इथेच एंड करू.